नारायण राणेंना या निवडणुकीमध्ये आपटायचं म्हणजे पराभव करायचं या उद्देशाने भाजपाने त्यांना तिकीट दिलेलं आहे. तिकडे किरण सामंतांसारख्या एका नवीन नेतृत्वाची सुपारी वाजवायची, उद्योजक असले तर एक सच्चा समाजसेवक, लोकांची अडचणीची जाण असणारे, जर समजा त्यानं तिकीट दिली तर उद्या आपल्या पोकांनी बसतील ही भीती नारायण राणेला, ही भीती प्रमोद जठारला, ही भीती भाजपाला, आणि मग त्या ढकलगाडीला ढकलायचं काम चालू केलं. माझी आजची 152वी सभा आहे. आता काल रात्री सावंतवाडीला 151वी सभा पूर्ण केली आणि मालुताईंच्या आशीर्वादाने 152वी सभा आपली होत आहे. आपल्याला उंचाराचा कशाचा फरक पडत नाही, फक्त सांभाळावं लागतं त्यानं नारायण राणेला. काय ती हालत आणि कशाला तिकीट? अरे एखाद्याला आपटायचं नव्हतं ना तर राज्यसभेची निवडणूक तुम्ही तिकीट देऊन त्यांचा कापला पत्ता. आता जे काही मंत्रिपद मिळालेलं आहे त्यांचे फक्त जूनच्या 15 तारखेपर्यंत मंत्रिपद, नंतर घरी राम 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 घरी, बाकी काय करायचं नाही. आपलं तसं आहे का? तुम्हाला दिसतोय का 151वी सभा घेत असताना विनायक राऊत थकलेला दिसतोय का? उन्हामध्ये कोविडला दिसतोय का? हातपाय थरथरतायत का? हे कोणाचे थरथरतायत का सगळ्याची गरज नाही, पण समजू शकत होतो जर या लोकसभेला खऱ्या अर्थाने रंगत आणायची इच्छा भाजपाची असते ना तर त्यांनी उद्योगपती म्हणून किरण सामंतांना उमेदवारी दिली असते. आम्हाला भीती नाही, पण एक जबरदस्त कार्यकर्ता म्हणून त्यांच्याशी लढत झाली असती, अजून मजा आली असती. आता आपण वन साइड आहोत म्हणून दिल्ली पासून गल्लीपर्यंत सगळे लोक नारायण राणेंची गाडी ढकलायला येतात, पण गाडी पुढे नाही मागे नाही, पुढे नाही मागे नाही, हालतच नाही. अरे मला विचारता हे काल लांजामध्ये पत्रकार परिषदेची प्रमोद जठारने, अरे जमिनीची दलाली करून रिफायनरीच्या नावावर तिथल्या गावचे गाव उद्ध्वस्त करायचे आणि परप्रांतांना आपली भूमी देऊन टाकायची आणि गावातून कवडीमोल किमतीने घेतलेल्या जमिनी 3 लाख 5 लाख त्याच्या बदली 1 करोड रुपये घ्यायचा हा जो तुमचा मनसुबा होता ना, आमच्या कोकण भाषेला उद्ध्वस्त करायचं आणि परप्रांतांना कोकणची भूमी देऊन टाकायची, हे कपटकार असताना प्रमोद जठार आणि नारायण राणे तर काय हो, 2 वर्षापूर्वी हेच नारायण राणे रिफायनरीला कडाडून विरोध करत होते. त्यांचा तो टिल्ल्या म्हणजे एक आमदार आहे तो टिल्ल्या आणि दुसरा थोडासा आहे तो म्हणजे मला सातत्याने शिव्या घालून ज्याचं पोट भरतं तो फुटणारा ओढणारा अनेक असेच आहे. मला कोणाला शिव्या घालायची गरज नाही. आम्ही संस्कार आहोत आमच्यावर, आमच्या आईवडिलांचे संस्कार, आमच्या बाळासाहेबांचे संस्कार, आमच्या मालुताईंचे संस्कार, तुमचे सगळ्यांचे संस्कार, देवदेवतांचे संस्कार हे ज्या वेळेला माझ्या बरोबर आहेत ना त्यावेळेला नारायण राणेंसारखं विध्वंस करणारं हे राजकारणाचं कुटुंब बाबांनो कोकणवासियांना नाही परवडणार आणि भाजपाला पण परवडणार नाही. खाल्ल्या ताटात खान करणारी अवला बघा शिवसेने तिथे म्हणजे बाबूदेव आहे, आमचे संजय जोशी आहे, तिथे म्हणजे सहकारी किशोर सोनवणे आहे, बाळासाहेबांबरोबर इंदोरचे सम्राट बाळासाहेबांबरोबर सातत्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दौरे करत असताना किशोर सावली सारखा बाळासाहेबांकडे राहायचे. आमचे बाबी आणि संजय हे कोकण रेल्वेचं युनियन बघतात.
प्रचाराचं नियोजन करायचे. ते सांगतील या नारायणवाडीचे लाड बाळासाहेबांनी जेवढे केले ना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.